नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अगदी मनापासून आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. मंडळी, सर्वप्रथम तर आपल्या सगळ्या मंडळींना सर्वांना ज्योतिष कट्टाच्या वतीने यावर्षी आलेल्या ज्येष्ठ महिन्यातील अधिक महिन्याच्या अनेक अनेक शुभेच्छा. अधिक महिन्याचे महात्म्य आणि कोणते करायचे उपाय, साधना, उपासना, मंत्रपाठ या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. अवश्य तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि माहिती घ्या. त्याची लिंकसुद्धा आपण याच व्हिडिओच्या खाली देत आहोत. आपल्या राशीच्या सखोल माहितीचे 12 व्हिडिओंची सुद्धा लिंक खाली देत आहोत डिस्क्रिप्शनमध्ये. ही राशींची सखोल माहिती आपल्याला आपल्या व्यक्तिमत्व, करिअर, उच्च शिक्षण, आरोग्य याविषयी अवगत करून देईल. तेव्हा अवश्य पहा आपल्या राशीचा व्हिडिओ. मंडळी, या साधना वर्गामध्ये आपण कोणीही कधीही भाग घेऊ शकता आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र साधना आणि उपासना याविषयी माहिती घेण्यासाठी दर हिंदू महिन्याच्या 2 ते 4 दिवस आधी आपण हा व्हिडिओ प्रकाशित करत असतो आपल्या या ज्योतिष कट्ट्याच्या चॅनलमध्ये. तेव्हा आपले ज्योतिष कट्टा हे चॅनल त्यासाठी अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतं आणि आपण एकही व्हिडिओ चुकवू शकत नाही. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया या ज्येष्ठ अधिक महिन्याच्या उपासनेचा. हा अधिक ज्येष्ठ महिना सुरू होणार आहे अधिक ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा वार रविवार 17 मे आणि समाप्ती होणार आहे ज्येष्ठ अमावास्या सोमवार 15 जून. खरं तर अमावास्या 14 जूनला आहे, सोमवारी सकाळपर्यंतच आहे आणि याच दिवशी असणारे सोमवती अमावास्या. या अधिक ज्येष्ठ महिन्यामध्ये गुरुवार 21 मे या दिवशी असणारे गुरुपुष्यामृत योग, जो या दिवसाच्या सूर्योदयापासून संपूर्ण दिवस आणि रात्रपर्यंत असणार आहे. तर सूर्यनारायणाच्या उपासनेचा महत्त्वाचा दिवस असणार आहे रविवार दिनांक 7 जून या दिवशी भानुसप्तमी हा दिवस. दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास यावर्षी आला आहे ज्येष्ठ महिन्यामध्ये. आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अधिक महिना. अधिक मास यालाच आपण मलमास, पुरुषोत्तम मास असंही म्हणतो. या अधिक महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मंगल कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं, जसं की लग्न कार्य, गृहप्रवेश, वास्तुशांती, बोडण इत्यादी. म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये कोणतीही कामं करावीत आणि कोणती कामं करू नयेत याबद्दलच्याच विशेष माहितीचा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली देत आहोत, तो व्हिडिओ अवश्य पहा. अधिक मासाचे स्वामित्व प्रत्यक्षपणे श्रीहरींकडे म्हणजेच महाविष्णूंकडे आहे आणि म्हणूनच प्रत्यक्ष श्रीहरी महाविष्णू म्हणतात की या अधिक महिन्यामध्ये जो कोणी शुद्ध भावनेने माझे स्मरण, चिंतन, भजन, मंत्रपठण करतो तो संपूर्ण आपल्या कुटुंबासहित माझ्यातच सामावून जातो आणि शेवटी विष्णू लोकात जातो, म्हणजेच माझे संपूर्ण कृपा आशीर्वाद तो प्राप्त करत असतो. अधिक महिन्यामध्ये भगवंतासाठी म्हणूनच निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांचं प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमावण्याचा राजमार्ग ह्याच अधिक महिन्यामध्ये आहे असं आपले शास्त्रकार म्हणतात. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की दर 3 वर्षाने येणाऱ्या या अधिक महिन्यामध्ये आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची ही एक मोठी पर्वणीच आहे. आणि म्हणूनच मंडळी, या अधिक महिन्यामध्ये आपल्याला या अधिक ज्येष्ठ महिन्यामध्ये महाविष्णूंची मंत्र साधना आपल्या या साधना उपासना वर्गात करायची आहे. तसेच काही विशेष साधना उपासना सुद्धा ज्यांना जमेल तशी अवश्य करू शकता. त्याविषयी सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये नंतरच्या भागात जाणून घेणार आहोत. अवश्य या गोष्टी सुद्धा आपल्याला जमतील तेव्हा अवश्य करा. म्हणजे या अधिक महिन्याच्या निमित्ताने आपण शाळीग्राम पूजन सुद्धा करू शकता किंवा आपल्या देवघरात शाळीग्राम पूजेमध्ये ठेवू शकता, स्थापन करू शकता. या शाळीग्रामाच्या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे, अवश्य आपल्या चॅनलमध्ये तो पाहू शकता. तसेच शाळीग्रामपासून बनवलेल्या जपमाळेवर ज्यांना जमेल त्यांनी अवश्य महाविष्णूंच्या नावाचाही जप करावा. या शाळीग्राम पासून बनवलेल्या जपमाळा आपल्या कार्यालयात सुद्धा उपलब्ध आहेत, अवश्य आपण ऑर्डर देऊ शकता. व्हॉट्सअप मेसेज करून आधी त्याविषयी माहिती करा आणि नंतर आपली ऑर्डर द्या.
तसेच या महिन्यामध्ये आपण जो काही महाविष्णूंचा जप मंत्रपाठ करणार आहोत तो शक्य झाला तर तुळशीच्या माळेवरती अवश्य करा. तर मंडळी, या महिन्यामध्ये आपल्याला महाविष्णूंच्या नावाचाच जप करायचा आहे. अगदी आपल्या वेळेनुसार हा जप आपण दिवसाच्या कोणत्याही वेळेत करू शकता. शक्यतो सकाळी लवकर केल्यास अतिउत्तम. दिवसातून कमीत कमी 1 माळ आणि जास्तीत जास्त अवश्य 10 माळा करता आला तर फार उत्तम. आणि तो मंत्र कोणता आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. या महिन्यात येणाऱ्या बुधवार आणि एकादशीच्या दिवशी जाणीवपूर्वक ज्यांना शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्त्र नामावलीचं सुद्धा पठण करावं आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी हाच मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप बुधवार आणि एकादशीच्या दिवशी अवश्य 10 माळा करावा. मंडळी, ही आहे या ज्येष्ठ अधिक महिन्यातील आपली सामूहिक उपासना. त्याचबरोबर अधिक महिन्याचं औचित्य साधून अजूनही काही उपासना आपण अवश्य वेळ काढून करू शकता आणि त्या म्हणजे सूक्त पठण, श्री सूक्त पाठ, पुरुष सूक्त पठण, रामरक्षा स्तोत्रपाठ, व्यंकटेश स्तोत्र पठण या सुद्धा स्तोत्र पठणाचा लाभ आपण या महिन्यात आपल्या वेळेनुसार करू शकता. तसेच महाविष्णूंच्या अनेक रूपांचं सुद्धा या काळात आपण आपल्याकडून पूजन करू शकता, जे अतिशय उत्तम समजलं जातं. जसं की श्रीकृष्णाचं पूजन, प्रभू रामचंद्र, विठ्ठल, बालाजी, लक्ष्मी नारायण. त्याचप्रमाणे या महिन्यातील उपासनेच्या माध्यमातून आपली सुद्धा आत्मशुद्धी होण्यासाठी पूर्णतः संपूर्ण अधिक महिन्यामध्ये उपासनेचे काही नियम सुद्धा जर आपल्याला पाळता आले तर ते अवश्य पाळा, कारण बरेच जण ते पाळतात. ज्यांना जमेल त्यांनी अवश्य ते नियम सुद्धा पाळू शकता. फारच थोडे नियम आहेत. एक म्हणजे दिवसातून फक्त एकदा जेवण घेणं म्हणजे एकभुक्त राहणं. दुसरं म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या मदतीसाठी आपल्याला जमेल तसं तत्पर राहणं. 3 म्हणजे जमिनीवर झोपणं. 4थं म्हणजे दिवसभर श्रीहरींचं चिंतन, नामस्मरण करणं. 5वं स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं. 6वं चुकीच्या आणि खोट्या मार्गाचा अवलंब न करणं, इत्यादी इत्यादी. तसेच अधिक महिन्यामध्ये अन्नदानाचंही महत्त्व फार मोठं समजलं जातं. म्हणून आपल्या योग्यतेनुसार आपण योग्य ठिकाणी सत्पात्री अन्नदान करू शकता, जे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. त्याच पद्धतीने वस्त्रदान आणि भगवंताचं प्रेम वाढावं म्हणून विविध धार्मिक पुस्तकांचं, ग्रंथांचं योग्य लोकांना योग्य ठिकाणी वितरण सुद्धा आपण करू शकता. अवश्य हा लाभ ह्या महिन्यात आपण घेऊ शकता. या अधिक महिन्यात अजून एक सुंदर धार्मिक कार्य केलं जातं, ते म्हणजे आपले सर्व दुःख कष्टांचा नाश होऊन सर्व प्रकारचे शुभ कल्याण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं होण्यासाठी दीपदान करण्याचा प्रघात आहे. दिवा प्रज्वलित करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करू शकता किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. तसेच आपल्या जवळपास असलेल्या कोणत्याही देवतेच्या मंदिरात संपूर्ण महिनाभर किंवा जमेल तसं रोज दिवा लावण्याचा आपण नियम करू शकता. किंवा या महिन्यात दीपदान करण्याची सुद्धा पद्धत असल्यामुळे एखाद्या मंदिरात सुद्धा आपण दीपदान करू शकता. याने आपल्या कुटुंबाची वंशवृद्धी होण्यास शुभ आशीर्वाद मिळतात. संततीविषयक त्रास असल्यास कमी होण्यास मदत मिळते, त्यातून मार्ग मिळण्यास सहाय्यता होते. या कुटुंबात अपमृत्यू होत नाही, चांगलं आरोग्य प्राप्त होतं, असे आपलं अध्यात्मशास्त्र सुद्धा सांगत असतं. या महिन्यामध्ये निष्काम हेतूने विविध प्रकारची धार्मिक अनुष्ठानं सुद्धा आपण करू शकता. आर्थिक बाबतीत शक्य नसल्यास संत महात्मे यांची सेवा करावी किंवा सामाजिक कार्यामध्ये जसा जमेल तसा भाग घ्यावा, समाजाची सेवा करावी. तसेच आपल्या घरातील लोकांमध्ये आरोग्याच्या बाबतीत काही अडीअडचणी असतील तर त्याच्या निवारणासाठी आपण महामृत्युंजय किंवा रुद्रपाठ करणं सुद्धा महापुण्यकारक करणं या महिन्यात समजलं जातं. तसेच या अधिक महिन्यात महिनाभर व्रतस्थ राहून सतत महाविष्णूंच्या नामाचा जप चिंतन करत राहणं सुद्धा महाभाग्यकारक समजलं जातं. किंवा त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या सद्गुरूंकडून जी कोणती नामदीक्षा घेतलेली असेल ती मंडळी सुद्धा आपल्या गुरुने दिलेल्या नामाचं अधिकाधिक जप धार्मिक अधिष्ठान या महिन्यात करू शकतात, किंबहुना करावीत. मंडळी, अधिक महिन्यात आवळा व काळ्या तिळाचं उटणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर आंघोळ केली जाते. आपल्यालाही करता आली तर अवश्य उत्तम. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो, म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपला धार्मिक अधिष्ठान जपजाप्य सुद्धा करतात. तर काही जण या आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा मंदिरात लावतात. हे सुद्धा या अधिक महिन्यात पुण्यकारक समजलं जातं. मंडळी, ही होती ज्येष्ठ अधिक महिन्याची
या महिन्याची साधना आणि उपासना आणि धार्मिक माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचण्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे सखोल विश्लेषण, वास्तूबद्दलची माहिती, कन्सल्टिंग आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या योग्य करिअरची दिशा समजून घेण्यासाठी, उच्च शिक्षण समजण्यासाठी हे सशुल्क मार्गदर्शन जर आपल्याला आमच्याकडून घ्यायचं असेल तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून आधी ज्योतिष मार्गदर्शनाबद्दलची कशी आहे पद्धत ही माहिती करून घेऊन आपण आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. त्यासाठी आमच्या कार्यालयाचा संपर्क नंबर आहे 9892156163. या नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी. तसेच मंडळी, विविध स्तोत्र आणि जप यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक कार्यालयातून आपल्याला मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक भारतात कुठे असाल पोहोचवण्याची व्यवस्था घरपर्यंत केली जाईल. याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्रसार टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा ग्रंथसुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हा ग्रंथसुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. असेच हे ग्रंथ किंवा ही धार्मिक पुस्तकं आपण या अधिक महिन्याचं निमित्त साधून आपल्या नातेवाईकात, मित्रपरिवारात, मंदिरात, धर्मस्थळामध्ये वितरित सुद्धा करू शकतात. त्यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाला व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या त्याविषयी आणि ऑर्डरविषयी. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूत ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला मागवायची असल्यास कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. भेटूया पुढच्या भागात नवीन विषयांसाठी. आणि हो, दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या मासिक राशी भविष्य आणि दैनंदिन राशी भविष्य आपल्या राशीचं पाहायला विसरू नका. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.